गुड मॉर्निंग एव्हरीवन। सकाळी शेताचा फेरफटका करत होते आणि मध्येच गोठ्यामध्ये गेले। धार काढायची चाललेली होती, मग तिथेच गाईच्या कासेतलं गरम असं दूध पिले। डेअरीला दूध गेलं। आजी मेंढरांसाठी आणि कोंबड्यांसाठी धान्य घेऊन आल्या, मग त्यांना खायला धान्य टाकलं। एका कोंबडीला आता नुकतेच पिल्लं झालेत, सो तिला आणि तिच्या पिल्लांना आता भुसा खायला देतोय। बाकी गुरांनाही खायला खुराक ठेवला। बोथात चढले आणि कुट्टी भरून दिली। मजा आहे गायींची। खुराक झाला की लगेच कुट्टी। घरी आले आणि गार्डनची थोडी देखरेख करण्याचा विचार केला। तुळशीच्या वाळलेल्या मंजुळा तोडल्या आणि बऱ्याच ठिकाणी टाकल्या। मला असं वाटतं खूप तुळस यावी अजून। आता तुम्हाला वाटत असेल मध्येच ही कुठे गायींचं शेण उचलायला आली, तर पुढे बघा आता मी काय गंमत करतीये। झाडांना पाणी द्यायचं चाललेलं आणि त्याच दरम्यान मी झाडांना सगळं शेणखत सोडलं। वेळेवरती खत पाणी केल्यावरती झाडांची चांगली वाढ होते। माझा तर आज पूर्ण दिवसच यात गेला। आम्ही तर आमचं गार्डन खूप मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो। हरळीला पाणी सोडलं। घराच्या आजूबाजूला भरपूर झाडे छान दिसतात। संध्याकाळी धार काढण्याची वेळ झाली। कृष्णा आणि हरीला आम्ही जेव्हा पण रिकामा सोडतो ना, बापरे ते इतके पळवतात ना आम्हाला की पूर्ण गावभर फिरून येतात। मग असं फटके दिल्यासारखं ओढत नेऊन बांधावं लागतं। पण खरंच या दोघांमुळे शोभा चालीये गोठ्याला। आता सगळ्या गायींची धार काढून झाली। आता उद्या सकाळी हे दूध डेअरीला जाईल।